शाळेत जायचो ना तेव्हा खूप सारे विषय असायचे. मराठी, हिंदी, इंग्लिश. पण माहिती आहे का, माझी गाडी नेहमी अडकायची एकाच विषयापाशी, आणि तो असायचा गणित. नंतर नंतर कळालं की माझ्यासारखं बऱ्याच जणांची गाडी अशीच अटकते. मी सहज एकदा गुरुजींना विचारलं, गुरुजी हे गणित म्हणजे आहे तरी काय हो? तेव्हा मला त्यांनी सांगितलं, अरे काय भीतो तू, गणित म्हणजे फक्त एक भाषा आहे, भाषा. मी त्यांना म्हटलं, भाषा? मला माहिती आहे मराठी ही भाषा आहे, इंग्रजी ही भाषा आहे, हिंदी ही भाषा आहे, पण गणित कुठं भाषा असते होय? ते म्हटले, अरे हां. मी म्हटलं, कसं? ते म्हटले, बघ, मराठी आपण वापरतो बोलण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी. सेम इंग्लिश वापरतो बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी. तसंच ही गणितसुद्धा ना कुठल्या तरी कारणासाठी यूज केलं जातं. मी म्हटलं, कुठल्या कारणांसाठी? ते म्हटले, बघ, जसं मराठी बोलण्यासाठी वापरतात, इंग्लिश बोलण्यासाठी वापरतात, तसं गणित ना आकडेवारी करण्यासाठी वापरतात. एखादी गोष्ट वर्तुळ आहे, त्रिकोण आहे, चौरस आहे, त्या गोष्टींचा लांबी, रुंदी, उंची हे काढण्यासाठी वापरतात. तसंच वेगवेगळ्या संख्या असतात, 1, 2, 3, 4 अशा वेगवेगळ्या संख्या असतात. या संख्या मोजण्यासाठी, या संख्या लिहिण्यासाठी गणित या भाषेचा वापर करतात. तसंच जेव्हा ना आकडेवारी, आकार, संख्या या गोष्टी कुठे ना कुठे आपण वापरतो, एखाद्या सूत्रामध्ये मांडतो, तेव्हा ना त्या गोष्टींमध्ये, त्या आकड्यांमध्ये बदल होतात. जसं की 1 अधिक 1 काय होतं? 2 झाला का नाही? हा एक मिळून 2, इथे झाला बदल. समजा राम इथे उभा होता, त्याचं घर इथे होतं आणि ह्यातलं अंतर होतं 50 मीटर. रामनं काय केलं? तो इथून इथपर्यंत गेला 40 मीटर. आता मला सांग, राम जेव्हा इथे येतो तेव्हा इथून त्याच्या घराचं अंतर किती राहिलं? फक्त 10. झाला का नाही बदल? असाच ह्या गोष्टी जेव्हा आपण काढतो तेव्हा बदल होतात. ते बदल आपल्याला विचार करायला भाग पाडतात. इथे आपण केला का नाही विचार? जेव्हा राम इथून इथे गेला, तर सांग बरं, रामच्या घरापासून अंतर किती राहिलं? याचा आपण विचार केला. आणि जेव्हा हे सारे बदल घडतात, आपण विचार करतो, त्याच्यावर तर्कवितर्क करतो, ह्या सगळ्या गोष्टींना मिळून एक भाषा बनते, ती म्हणजे गणित. ज्या भाषेमध्ये या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात, आकडेवारी, आकार, उकार, लांबी, रुंदी, उंची, या सगळ्या गोष्टींचा जिथं मिलाप होतो, ती भाषा तयार होते, गणित. आता मला सांग, आता हे आपलं बोलण्याचं झालं, सोप्या भाषेत आपल्याला समजायचं झालं, पण जर यालाच कोणी म्हटलं व्याख्येत मांड, कसं मांडणार? बघ, गणित म्हणजे संख्या, आकडेवारी, आकार, रचना आणि बदल यांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. किंवा गणित म्हणजे संख्या, आकडेवारी, आकार, रचना, बदल यांचा अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी एक शास्त्रीय भाषा आहे. झालं का नाही सिद्ध? गणित ही सुद्धा एक भाषा आहे. चल, मी तुला या गणितीय भाषेची ना एक जादू दाखवतो. पहा, आपण बोलण्यासाठी वापरतो मराठी, इंग्रजी. तुला माहिती आहे, ही जी गणित भाषा आहे ना, गणित ही याच भाषांमध्ये लपलेली. कसं? बघ, रोजच्या जीवनातलं उदाहरणार्थ एक मुलगा आहे राम नावाचा. त्या रामला ना त्याच्या आईनं 10 रुपये दिले. तो काय करतो? हे 10 रुपये घेऊन एका दुकानात जातो आणि ह्या 10 रुपये ह्या दुकानदाराला देतो आणि त्याच्याकडनं एक बिस्किट पुडा घेतो. ठीक आहे. आता हा बिस्किट पुडा घेतल्यानंतर दुकानदार काय करतो? त्याला 5 रुपये वापस देतो. राम थोडासा भोळा आहे. रामला काय वाटतं? दुकानदारानं आपल्याला फसवलं आहे. तो दुकानदारानं म्हणतो, ओ दुकानदार, मी तुम्हाला 10 रुपये दिले आणि तुम्ही मला 5 रुपये वापस दिले. बिस्किट पुडा तर 5 रुपयाचा आहे, तुम्ही काहीतरी घोळ केला आहे. दुकानदार म्हणतो, अरे येड्या थांब. दुकानदार काय करतो? पेन घेतो, रामला गणित मांडतो. हे बघ, हे तू दिले मला 10, ह्या बिस्किट पुड्याची किंमत 5, ह्या 10मधून मी 5 काढतो. 10मधून 5 काढल्यावर किती राहतात? 5. आणि हे 5 मी तुला वापस दिले की नाही? मग रामच्या लक्षात येतं, अरे हां, गणित तर बरोबर केलं. आता इथे बघ,
रामने दुकानदाराशी बोलण्यासाठी किंवा दुकानदाराने रामशी बोलण्यासाठी कुठली भाषा वापरली? मराठी. पण जेव्हा पैशाची देवाणघेवाण झाली ती कुठल्या भाषेत झाली? ती झाली गणितात. कसं? आकड्यांची देवाणघेवाण झाली की नाही? दुकानदाराने रामला हे जे मांडलेली गोष्ट दाखवली ते काय होतं? हे गणित आहे. त्यांनी 10 रुपयामधून 5 रुपये वजा केले. अशा प्रकारे ह्या मराठीमध्ये आपली गणित लपलेले. तसं रोजच्या जीवनात जर बघायला गेलास, तू सायकल पळवतो, स्पीडमध्ये पळवतो, दमाने पळवतो, गाडी बघितलीस? गाडीला मीटर असतं. गाडीला मीटर, त्याच्यावर असे आकडे लिहिलेले असतात. 10, 20, 30, 40, 50. आकडे आले म्हणजे गणित आलं. ते गाडीची स्पीड कमी जास्त होणं हे पण गणित आहे. त्या गाडीच्या स्पीडमध्ये होणारा बदल, 10 वरून 20 वर जाणं, 20 वरून 30 वर जाणं किंवा 30 वरून 20 वर वापस येणं, हा जो बदल आहे हा पण गणित आहे. अशा प्रकारे रोजच्या जीवनामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी गणिताच्या वापरतो. डायरेक्टली, इनडायरेक्टली बऱ्याचशा गोष्टी आपण रोजच्या जीवनामध्ये वापरतो. तर गणित हा आपल्या रोजच्या जीवनाशी जोडलेला भाग आहे. तो आपल्यापासून दूर होऊ शकत नाही. तर गणिताची आतापासून भीती नाही ठेवायची. गणित काय आहे? एक भाषा आहे. कसली भाषा? शास्त्रीय भाषा. जी कशासाठी वापरतात? आकडेवारी करण्यासाठी, एखाद्या गोष्टीचा आकार काढण्यासाठी, त्याची रचना काढण्यासाठी आणि ह्या गोष्टींमध्ये होणारे सगळे बदल हे काढण्यासाठी वापरली जाणारी शास्त्रीय भाषा म्हणजे गणित.